नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, अखंड भारतातील माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचा स्टेट बोर्ड टेस्ट म्हणजेच पाठनिहाय टेस्ट आम्ही बनणार बेस्ट या उपक्रमाच्या अंतर्गत मास्टरमाइंड करिअर अकॅडमीच्या आदर्श व्यासपीठावरती सहर्ष असे स्वागत करीत आहे। आपण पाठनिहाय टेस्ट नावाचा कोर्स काही दिवसापूर्वी सुरू केला, ज्यामध्ये इयत्ता 4थी ते इयत्ता 10वी पर्यंतच्या इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि विज्ञान या विषयाच्या प्रत्येक धड्यावर, प्रत्येक पाठावर तुम्हाला सोडवण्यासाठी ऑनलाईन टेस्ट पाठवली जाते आणि त्या टेस्टच्या विश्लेषणाचं लेक्चर सुद्धा पाठवलं जातं। अशा प्रकारचा 6 महिने कालावधी असणारा हा जो कोर्स आहे, या कोर्सची एकूण किंमत आहे ₹500। मात्र सध्या तुमच्यासाठीची ही ऑफर आहे आणि या ऑफरमुळे तुम्हाला हा कोर्स फक्त ₹100 ला मिळणार आहे। अरे ₹200, 200 टेस्टचा, 200 लेक्चरचा कोर्स भारताच्या नाही तर जगाच्या पाठीवर कुठेही एवढ्या कमी किमतीमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध होणार नाही। हा मी दिलाय पैसे कमवणे हा हेतू नसून एक कष्ट करणं, एक अभ्यास करणं आणि महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी बंधू भगिनींसाठी काहीतरी आपल्याला काम करता येतंय ही भावना अंतःकरणात असल्या कारणानं आपल्यासाठी हा फक्त ₹100 कोर्स ठेवलेला आहे। जर तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल तर अशा प्रकारचा लोगो असणारा मास्टरमाइंड अकॅडमी नावाचं ॲप तुम्ही डाउनलोड करा। त्या ॲपमध्ये गेल्यानंतर स्टोअर नावाचा ऑप्शन आहे, त्या स्टोअर नावाच्या ऑप्शनवर क्लिक केला की तुम्हाला पाठनिहाय टेस्ट नावाचा कोर्स दिसेल, स्टेट बोर्ड टेस्ट नावाचा कोर्स दिसेल आणि त्या कोर्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला BUY असा ऑप्शन दिसेल आणि तिथं फक्त ₹100 फी भरून हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता। हा कोर्स जॉईन केल्यानंतर कोर्समध्ये गेल्यानंतर वर कंटेंट नावाचा ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर क्लिक केलं की 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी इयत्तानुसार ह्या सर्व टेस्ट ओपन होतील। क्रमाने त्या टेस्ट सोडवायच्या आणि एक टेस्ट सोडवायची झाली की त्या टेस्टचा व्हिडिओ पाहायचा आणि पुन्हा ती टेस्ट सोडवायची, जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी प्रत्येक पाठावर, प्रत्येक धड्यावर मार्क्स मिळतील। आपण आतापर्यंत 9वी पर्यंत आलो होतो। मधल्या काही कालखंडामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी काही कारणामुळे पाठनिहाय टेस्ट थांबल्या होत्या। आता पुन्हा नव्या जोमानं, नव्या उमेदीनं, नव्या वेगानं हा कोर्स पुन्हा सुरू करतोय आणि आपण आज इयत्ता 10वीला आपण सुरुवात केली। इयत्ता 10वीच्या इतिहास व नागरिकशास्त्र या इतिहास व नागरिक शास्त्राच्या पहिल्या पाठाची टेस्ट तुम्हाला सोडवायला पाठवली आणि त्या टेस्टचं विश्लेषण आज तुमच्यासाठी मी रेकॉर्ड करत आहे, तयार करत आहे। नीट ऐका, समजून घ्या काळजीपूर्वक। पाठाचं नाव आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा। फार महत्वाचा टॉपिक आहे। इतिहास विषय समजून घेण्यासाठी, शिकण्यासाठी इतिहासाची बेसिक माहिती म्हणून हा घटक फार महत्वाचा आहे आणि 10वीच्या पहिल्याच धड्यामध्ये आलाय याचा अर्थ त्याला अनन्यसाधारण महत्व आहे। चला तर पाहूया या पाठामध्ये कसे प्रश्न तयार झाले आणि त्याची उत्तर काय आहे। याच्यामध्ये वैज्ञानिक ज्ञान शाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी टिंबटिंबचा अवलंब केला जातो। वैज्ञानिक ज्ञान शाखामध्ये म्हणजे विज्ञानाच्या ज्या ज्ञानशाखा आहेत, म्हणजे जसं रसायनशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल, भूगोल असेल, अशा या शाखामध्ये ज्ञानाची सत्यता, जे काही माहिती दिलेली आहे त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी टिंबटिंबचा अवलंब केला जातो। कशाचा अवलंब केला जातो, कुठल्या पद्धतींचा वापर केला जातो हे इथं आपल्याला विचारलंय। तर यामध्ये अपर्याय प्रायोगिक पद्धती असणारच, बरोबर आहे। ध्रुवीकरण पद्धती नाही अशी काय पद्धती नसते, दैवीकरण पद्धती सुद्धा नसते। प्रत्यक्ष निरीक्षण, बरोबर आहे, प्रत्यक्ष निरीक्षण म्हणजे वैज्ञानिक ज्ञान शाखांमध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण। अ आणि ड आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अ आणि ड। झाला प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर क्लिअर झालं। पुढे जाऊया आपण।
दुसरा प्रश्न, खालील विधाने वाचून योग्य पर्याय ओळखा. काय विधानं दिलेत? अ ब कड 4 विधानं दिलेत. पाहूया आपण काय, आणि मग त्याला 1 2 3 4 पर्याय दिलेत. सध्या अशाच प्रकारचं प्रश्नांचं स्वरूप वाढलंय, म्हणून अशा प्रकारची तयारी आपण करून घेतोय. अगोदरच त्याची प्रिपरेशन केली, अगोदरच आपण त्यावर काम केलं तर आपल्याला परीक्षा अवघड जाणार नाही. पर्याय, इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते. अगदी बरोबर आहे. इतिहास हे सामाजिक शास्त्र आहे, माणसा संदर्भाचं शास्त्र आहे, आणि यामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण जे विज्ञानाच्या ज्ञानशाखांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धती आहेत, या इथं वापरल्या जाऊ शकत नाही. वाक्य बरोबर आहे, पहिलं वाक्य बरोबर आहे. आता ब वाक्य पाहू. इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात. अगदी बरोबर आहे. आपण गतकाळातील, भूतकाळातील घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करणारं सामाजिक शास्त्र म्हणून इतिहासाची व्याख्या करतो, अर्थ सांगतो, म्हणजे हे वाक्य सुद्धा, हे विधान सुद्धा बरोबर आहे. बर, आता पुढे काय पहा. इतिहासात सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य असते. अरे अरे अरे, नाही, शक्य नसते. विधान चुकीचं आहे. इतिहासामध्ये सार्वकालिक नियम म्हणजे सर्व काळामध्ये लागू होतील असे नियम तयार करणं अवघड आहे. दुसरं, सार्वत्रिक म्हणजे सर्वत्र, सर्व काळात आणि सर्वत्र लागू होतील असे नियम तयार करणं अवघड असतं. म्हणून हे विधान चुकीचं आहे, शक्यच नाही आहे. बर, आता ड, इतिहासातील घटनांच्या निरीक्षणासाठी आपण तिथे नसतो. बरोबर आहे. आपल्याला पानिपतच्या पहिल्या लढाईचा अभ्यास करायचा आहे, तर मला सांगा, 21 एप्रिल 1526 रोजी झालेल्या त्या पानिपतच्या पहिल्या लढाईचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला तिथं जाता येणारी, त्या लढाई पाहता येणारे प्रत्यक्ष अजिबात नाही. म्हणजे हे ड विधान सुद्धा बरोबर आहे. आता आपल्याला बरोबर विधानं जे आहेत ते कुठली कुठली सापडलीत? अ, ब आणि ड. या बरोबर विधानामध्ये अजून एक गोष्ट सांगतो. काय तर या पद्धती इतिहास संशोधनामध्ये वापरता येत नाहीत. त्याची कारण या विधानाची कारण ब आणि ड मध्ये दिलेली आहेत. बरोबर. म्हणून आपलं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1. काय? अ ब ड पर्याय बरोबर आहेत, आणि ब व ड हे अपर्यायाचे कारण आहेत, अविधानाचे कारण आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर आहे, खाली वाचायची गरज नाही. झालं प्रश्न क्रमांक 2चं पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. त्याच्यानंतर जाऊया पुढे. इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला टिंबटिंब म्हणतात. इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्याला इतिहासकार म्हणतात. हिरोडोटसने सर्वप्रथम अशा प्रकारे शास्त्रशुद्ध मांडणी केली म्हणून त्याला आपण प्रथम इतिहासकार म्हणतो. इतिहास लेखनशास्त्राचा जनक म्हणतो. त्यानं सर्वप्रथम शास्त्रशुद्धपणे इतिहासाचा अभ्यास केला म्हणून त्याला इतिहासाचा जनक म्हणतो. हिस्टोरिका नावाचा त्याचा ग्रंथ फेमस आहे. चला, अशा रीतीनं प्रश्न क्रमांक 3चं पर्याय क्रमांक 3च उत्तर आहे. जाऊया पुढे. जगातील सर्वात प्राचीन शिलालेख टिंबटिंब या देशातील टिंबटिंब या संग्रहालयात ठेवलेला आहे. जगातला सर्वात जुना, सर्वात प्राचीन शिलालेख आहे तो फ्रान्स या देशामध्ये ठेवलेला आहे. आणि कोणत्या संग्रहालयामध्ये? तर त्याचं नाव आहे लुव्र संग्रहालय आहे. लुव्र संग्रहालय पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. फ्रान्स देशातील लुव्र संग्रहालयामध्ये जगातला सर्वात प्राचीन शिलालेख आहे. शिला म्हणजे दगड, दगडावर लिहिलेला लेख आहे. ओके, झालं प्रश्न क्रमांक 4. या पाठामध्ये, या धड्यामध्ये तो फोटो सुद्धा दिलेला आहे त्या शिलालेखाचा. नीट पहा काय दिलेलं आहे त्याच्यावर. ठीक आहे, चला पुढे जाऊया. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात टिंबटिंब मधील संस्कृतीमध्ये झाली. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात म्हणजे इतिहासामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्यांच्या बद्दलची लिहिण्याची परंपरा सुरू झाली. कुठं? तर तैग्रिस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांच्या दरम्यान असणारा जो दुआब आहे म्हणजे जो भूप्रदेश, त्याचं नाव आहे मेसोपोटेमिया. आणि या मेसोपोटेमिया प्रदेशामध्ये जी संस्कृती होती ती मेसोपोटेमिया संस्कृती म्हणून ओळखली जाते.
आपण हडप्पा मोहनजोदडो संस्कृती शिकत असताना याबद्दल चर्चा केली होती। या मेसोपोटेमिया संस्कृतीमध्येच पहिल्यांदा आरशाचा वापर झाला। बर, आता ही मेसोपोटेमिया संस्कृती म्हणजे त्या प्रदेशाचं नाव आहे म्हणून त्या संस्कृतीचं नाव पडलं। त्या संस्कृतीचे अनेक प्रकार आहेत, त्यातला एक प्रकार आहे सुमेर संस्कृती। झालं, आपलं उत्तर क्लिअर झालं। पर्याय क्रमांक 3, ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदीकरणाच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियामधील सुमेर संस्कृतीमध्ये झाली। पर्याय क्रमांक 3 उत्तर क्लिअर। पुढे, आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन टिंबटिंब इतिहासकारांच्या लेखनात आढळतात। तर आपण हिरोडोटसला पहिला इतिहासकार म्हणतो, हिरोडोटसला इतिहासाचा जनक म्हणतो। इतिहासाच्या अभ्यासाची सुरुवात आशिया खंडात झाली, मात्र त्याचा विकास आणि आधुनिक पद्धतीने इतिहासाचं संशोधन युरोप खंडात झालं। युरोप खंडात ग्रीस या देशात, आणि म्हणून इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ग्रीक। हेरोडोटस ग्रीक विचारवंत आहे। चला पुढे जाऊया आपण। हिस्ट्री हा शब्द टिंबटिंब भाषेतील आहे, तर हिस्टरी हा शब्द ग्रीक भाषेतीलच आहे, ग्रीकांनीच वापरलाय पहिल्यांदा। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर। पुढे, हिस्ट्री हा शब्द, ज्या हिस्ट्रीला आता आपण इंग्रजीमधून HISTORY असं लिहितो, हिस्ट्री, ज्याला मराठीमध्ये आपण इतिहास म्हणतो, तर हिस्ट्री हा शब्द टिंबटिंब या इतिहासकारानं हिरोडोटसनं, कुठे गेला हा हिरोडोटस, हा हिरोडोटसनं टिंबटिंब या इतिहासकारानं त्याच्या द हिस्टरीज, हिस्टोरिका नावाचा जो ग्रंथ आहे, द हिस्टरीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला। प्रश्न क्रमांक 8 चं उत्तर पर्याय क्रमांक 4 झालं। पुढे जायचं आपल्याला। सन 1737 मध्ये टिंबटिंब या देशात गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली। तर गॉटिंगेन इतिहासाच्या संशोधनामध्ये या विद्यापीठाला फार महत्व आहे। जसं जर्मनीतील 1879 ची घटना आहे, विल्यम वुंडनं जर्मनीमधील लायप्झिग विद्यापीठामध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली, तसं या गॉटिंगेन विद्यापीठामध्ये इतिहासाचं संशोधन जे आहे त्याला सुरुवात कशी झाली ते आपल्याला पाहायचं आहे। परंतु पहिला प्रश्न असा आहे की 1737 मध्ये कोणत्या देशात या विद्यापीठाची स्थापना झाली, तर उत्तर आहे जर्मनी। जर्मनी या देशामध्ये गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली। चला पुढचा प्रश्न पाहूया। टिंबटिंब या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झालं। तर कोणत्या विद्यापीठात? आत्ताच पहिला पण गॉटिंगेन विद्यापीठामध्ये, जे जर्मनीमध्ये स्थापन झालं आहे 1737 मध्ये, आणि तिथं इतिहास या विषयाला पहिल्यांदा स्वतंत्र स्थान प्राप्त झालंय। पुढे जाऊया। 11 चुकीची जोडी। रेने देकार्त नावाचा संशोधक आहे, इतिहास संशोधक, फ्रान्सचा आहे, फ्रेंच आहे, बरोबर। व्हॉल्टेअर हा फ्रान्सचा इतिहासकार आहे, संशोधक आहे, व्हॉल्टेअर हा असंही लिहितात, व्हॉल्टेअर। बर, आधुनिक इतिहास लेखन शास्त्राचा जनक व्हॉल्टेअरला म्हणतात। दुसरी जोडी बी बरोबर। कार्ल मार्क्स, अरे कार्ल मार्क्स रशियाचा नाहीये, कार्ल मार्क्स जर्मनीचा आहे, म्हणजे चुकीची जोडी पर्याय क्रमांक 3 आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर। बर, मायकल फुको हाही फ्रान्सचा आहे, म्हणजे 1, 2, 4 या जोड्या बरोबर आहे, मात्र आपल्याला चुकीची शोधायची होती, ती पर्याय क्रमांक 3 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर। चला पुढे, बरोबर जोडी ओळखा। हेगेल, बर, शॉर्टकट हेगेल असं नाव वापरलंय। रिझन इन हिस्ट्री हे त्याचं पुस्तक आहे, बरोबर आहे। मायकेल फुको आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हेही बरोबर आहे। लिओपोल्ड हॉर्न रांके द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री हेही बरोबर आहे, म्हणजे तीनही जोड्या बरोबर आहेत, याचा अर्थ वरील सर्व बरोबर। पर्याय क्रमांक 4 उत्तर। पुढे, एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये, हा विचार कोणी मांडला? तर रेने देकार्त नावाच्या फ्रान्स इतिहास संशोधकांनी हा विचार मांडलेला आहे। पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर। पुढे, व्हॉल्टेअरचे मूळ नाव काय? तर व्हॉल्टेअर हे शॉर्टकट नाव वापरलं गेलेलं आहे, त्याचं खरं नाव, त्याचं मूळ नाव व्हॉल्टेअर नाही।
फ्रान्सचा इतिहासकार आहे, ज्याला आपण आधुनिक इतिहास लेखनशास्त्राचा जनक म्हणतो. त्याचं मूळ नाव आहे फ्रान्सवा मरी अरुये. फ्रान्सवा मरी अरुये. पर्याय क्रमांक 4 लक्षात राहू द्या. असले नाव आले तर कसं व्हायचं. चला पुढे. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंबला म्हणतात. आत्ताच आपली चर्चा झाली. वॉल्टेअरला म्हणतात. फ्रान्सचा इतिहासकार आहे, फ्रेंच इतिहासकार वॉल्टेअर. फक्त आला इतिहास लेखनशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात. हिरोडोटसला. आधुनिक इतिहास लेखनशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात. वॉल्टेअरला. आणि भारतीय आधुनिक इतिहास लेखनशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात असा प्रश्न आला. राजाराम मोहन राय यांना म्हणतात. आणि भारतीय शास्त्रोक्त इतिहासाचा जनक कोणाला म्हणतात तर दामोदर धर्मानंद कोसंबी यांना म्हणतात. हा फरक लक्षात राहू द्या. आता जाऊया पुढचा प्रश्न पाहायला. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिलेला आत्ताच आपण पाहिलं. तर मायकेल फुको यांचा हा ग्रंथ आहे. हे ग्रंथ थोडेसे अवघड वाटणारे, जड जाणारे, थोडीशी प्रॅक्टिस ठेवा, पर्यातून तरी किमान आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फ्युको या संशोधकाचा, तज्ञाचा. जाऊया पुढे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर. इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला टिंबटिंब असे म्हणतात. धड्याखालचा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. रिपीट झाला इतिहासकार. पर्याय क्रमांक 2. जगातील सर्वात प्राचीन शिलालेख टिंबटिंब टिंबटिंबच्या लूव्र संग्रहालयात ठेवलेला आहे. हाही प्रश्न वेगळ्या शब्दात पुन्हा आपण पाहिला तर फ्रान्सच्या लूव्र संग्रहालयामध्ये ठेवलेला आहे. चला पुढे. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील शब्द फिरून प्रश्न परत वेगळा मांडलाय सुमेर संस्कृतीमध्ये झाली. पर्याय क्रमांक 1 उत्तर. आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन टिंबटिंब इतिहासकारांच्या लेखनात आढळतात. हाही प्रश्न फिरून आपण वापरला. ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आहे. पर्याय क्रमांक 3. हिस्ट्री हा शब्द प्रथम इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या टिंबटिंब या ग्रीक इतिहासकारानं प्रथम त्याच्या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. शब्द फिरून प्रश्न वापरलाय. पर्याय क्रमांक 4 आहे हिरोडोटस. हिस्ट्री हा ग्रीक शब्द आहे, ग्रीक भाषेचा शब्द आहे आणि तो हिरोडोटसने आपल्या द हिस्ट्रीज नावाच्या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. त्याला आपण हिस्टोरिका असंही म्हणतोय. पुढे. इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमधील टिंबटिंब विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झालं. हे सुद्धा महत्वाचा शब्द फिरून प्रश्न आलाय. गॉटिंगेन. पर्याय क्रमांक 3 उत्तर. पुढे. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने टिंबटिंब यांच्या विचारांचा प्रभाव होता. तर अत्यंत महत्वाचे संशोधक आहेत लिओपोल्ड रांके यांचा प्रभाव होता. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर. पुढे. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये टिंबटिंब नावाने ओळखली जाणारे इतिहास लेखनाची नवी प्रणाली उदयास आली. ही नवी प्रणाली कोणती आहे तर त्या नव्या प्रणालीचं नाव आहे ॲनल्स नावाची नवी प्रणाली. चला पुढचा प्रश्न आहे. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय टिंबटिंब इतिहासकारांना दिले. बघा प्रश्न कसा आहे, फिरून कसा आलाय. इथं कोणती पद्धती आणि आता इथं कोणत्या देशामध्ये असं आहे तर फ्रान्स देशामध्ये, म्हणून इथं फ्रेंच. पर्याय क्रमांक 4 उत्तर. पुढे. 1990 नंतर टिंबटिंब हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला. तर स्त्री हा एक स्वतंत्र वर्ग मानून, एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लेखन संशोधनाला, इतिहास लिहिण्याला का भर दिलेला आहे, सुरुवात झाली. त्याचं कारण पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला कळणार आहे. पुढे काय. 27. मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यांसारख्या विषयांचा टिंबटिंब याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला आणि अशा प्रकारचं मत मांडलंय.
मायकेल फुको या इतिहास संशोधकानं आपलं पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. चला पुढे. सार्वत्रिक आणि सार्वकालिक नियम मांडणे व ते पुन्हा सिद्ध करणे हे टिंबटिंब या विषयात शक्य नसते. तर बघ, गणितात शक्य आहे, विज्ञानात शक्य आहे, भूगोलात शक्य आहे, मात्र इतिहास, सामाजिक शास्त्र यामध्ये ते शक्य नाहीये. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आपल्याला शक्य नसते विचारलं, शक्य असते असं विचारलं असतं तर हे 3 पर्याय बरोबर, पण शक्य नाही इतिहासामध्ये, कारण इतिहासामध्ये घटना घडून गेलेल्या असतात, त्या आपण प्रत्यक्षरित्या पाहू शकत नाही. बरोबर. चला पुढे जाऊया. उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सकपूर्वक संशोधन करून घटनांची मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीलाच इतिहास लेखन म्हणतात. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर. पुढे. चुकीची जोडी ओळखा. विचारवंतांचं नाव आणि ग्रंथाचं नाव. बर पाहूया. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, रिझन इन हिस्ट्री, बरोबर जोडी आहे. लिओपोल्ड वॉन रांके, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, हेही बरोबर आहे. हिरोडोटस, द हिस्ट्रीज, अगदी बरोबर आहे. हिस्टोरिका. कार्ल मार्क्स, डिस्कोर्स ऑन द मेथड, नाही. तर कार्ल मार्क्सचा दास कॅपिटल नावाचा ग्रंथ आहे, दास कॅपिटल, ही जोडी चुकीची आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर. हा जो ग्रंथ आहे रेने देकार्तचा हा ग्रंथ आहे. अशा रीतीनं पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर. पुढे. चुकीची जोडी ओळखा. इतिहासकार आणि देश. हिरोडोटस ग्रीसचा आहे, ग्रीक विचारवंत आहे, बरोबर आहे. सीमा द बोव्हा, ज्यांनी स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहासामध्ये स्त्रीची भूमिका महत्वपूर्ण मांडली आणि फार मोठ्या संशोधनाला सुरुवात झाली. इतिहासाच्या संशोधनाला, अभ्यासाला एक वेगळं वळण मिळालं त्या जर्मनीच्या ना मायकेल फुको, फ्रान्स, रेने देकार्त, फ्रान्स. बर, या फ्रान्सच्या आहेत याचाच अर्थ आपली चुकीची जोडी क्लिअर झाली. पर्याय क्रमांक 2 सीमा द बोव्हा ही जोडी चुकीची आहे. त्या फ्रान्स आहेत, जर्मनीच्या दिल्या इथं. पुढे. एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस व रिझन इन हिस्ट्री या पुस्तकांचे रचनाकार कोण आहेत? 2 पुस्तकांची नावं दिलेत. या 2 पुस्तकांचे लेखक, ज्यांना शॉर्टमध्ये हेगेल म्हणतात, ज्यांचं खरं नाव, पूर्ण नाव जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल हे आहे. उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढे. द्वंद्ववाद, ज्याला डायलेक्टिक्स या संकल्पनेचे जनक टिंबटिंबला मानले जाते. पण एखादा मुद्दा खरा की खोटा हे समजून घेण्यासाठी 2 परस्पर विरोधी मतं त्या भूमिकेसंदर्भात, त्या घटकासंदर्भात विचारात घेतले तर त्यातील सत्यता चांगली समजते, त्याची चांगली माहिती मिळवता येते. असं मत या द्वंद्ववादामध्ये डायलेक्टिक्समध्ये मांडले. कोणी मांडलंय? तर हेगेलनंच मांडलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर. पुढे. सीमा द बोव्हा या टिंबटिंब विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. फ्रान्सच्या संशोधकांनी. चला पुढे. आधुनिक तत्वज्ञानाचा जनक टिंबटिंबला म्हणतात. आधुनिक तत्वज्ञानाचा जनक रेने देकार्तला म्हणतात. पर्याय क्रमांक 3 आधुनिक तत्वज्ञानाचा जनक रेने देकार्त, फ्रान्सचा इतिहास संशोधक. चुकीची जोडी ओळखा. द्वंद्ववादी पद्धती, इथं चुकलं, हे हेगेलची आहे. चुकीची जोडी सापडली. पुढे बघू. वर्ग संघर्षाचा सिद्धांत कार्ल मार्क्स, बरोबर आहे. जेव्हा आर्थिक दरी निर्माण होते तेव्हा वर्ग संघर्ष निर्माण होतो असं कार्ल मार्क्स म्हणतोय आणि बरोबर आहे. स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सीमा द बोव्हा या संशोधकांनी मांडली, बरोबर आहे. संशोधनात दस्तऐवजांच्या कसून शोधावर भर दिलाय लिओपोल्ड रांकेने, हेही बरोबर आहे. आपलं उत्तर क्लिअर झालं. चुकीची जोडी पर्याय क्रमांक 1. कार्ल मार्क्सच्या विचारसरणीवर आधारित अशी साम्यवादी शासन व्यवस्था जगात प्रथम टिंबटिंब या देशात अस्तित्वात आली. खरं तर साम्यवादी शासन व्यवस्था प्रामुख्याने रशिया, चीनमध्ये, तुम्हाला माहिती आहे, त्यामध्ये अगोदर रशियामध्ये निर्माण झाली. पर्याय क्रमांक 4 उत्तर. पुढे. इतिहास संशोधनात सहाय्यभूत होणाऱ्या संस्था खालील पर्यायातून अचूक ओळखा. पुरातत्व शाखा, अभिलेखागार संस्था, 2 संस्था दिल्यात, बरोबर आहेत. हस्तलिखितांची अभ्यास शाखा
बरोबर आहे, नानकशास्त्र शाखा बरोबर आहे, वंशावळीचा अभ्यास ही बरोबर शाखा आहे, भाषा रचनाशास्त्र शाखा ही बरोबर आहे. अरे सगळ्यात बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे वरील सर्व. पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. पुढे ओके. अशा रीतीनं इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र आणि या विषयामध्ये पहिल्याच क्रमांकाचा पाठ आहे, धडा आहे, फार महत्वाचा आहे, ज्याचं नाव आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. आणि या पाठाच्या टेस्टचं विश्लेषण आपण या लेक्चरमध्ये, या व्हिडिओमध्ये पाहिलं. हा व्हिडिओ, हे लेक्चर आपणास कसं वाटलं अवश्य कमेंटच्या माध्यमातून कळवा. जर हे लेक्चर, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शुभेच्छा म्हणून कमेंट्स करा, इतरांसाठी हा व्हिडिओ, या व्हिडिओची लिंक शेअर करा. आणि अशा प्रकारचा कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर अगदी 100 रुपयामध्ये हा मोठा असा 6 महिने कालावधी असणारा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. चला या लेक्चरमध्ये, या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील भागामध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.